पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आज एक मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा बदल पाहायला मिळतोय. तो काय आहे त्याचे आपण विश्लेषण करूया. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रभावी नेते राहुल कलाटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने अनेक राजकीय समीकरणे बदलण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. हा प्रवेश केवळ एका नेत्याच्या पक्ष बदल नाही, तर आगामी काळातील विशेषतः 2029च्या निवडणुकीचा विचार करून उचललेलं एक रणनीतिक पाऊल असल्याचं बोललं जात आहे. प्रश्न असा आहे की राहुल कलाटे भाजपमध्ये आल्याने भाजपची ताकद वाढली की अंतर्गत असंतोषामुळे ती कमी होणार? कारण एकीकडे भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये एक मजबूत निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेला चेहरा मिळाला आहे, तर दुसरीकडे पक्षातील जुने निष्ठावान कार्यकर्ते नाराज असल्याचं चित्र काही दिवसांपूर्वी स्पष्टपणे दिसून आलं होतं. मात्र भाजपच्या निर्णय प्रक्रियेचा विचार केला तर हा पक्ष तात्कालीन फायद्यापेक्षा दीर्घकालीन राजकारणावर अधिक भर देतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. राज्यातील नुकत्याच लागलेल्या नगर परिषद निवडणुकांचे निकाल पाहिले तर अनेक ठिकाणी भाजपला अंतर्गत बंडखोरीचा फटका बसलेला दिसतो. त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीत पुढील 5 वर्षाचा रोड मॅप लक्षात घेऊन पक्ष बंडखोरी टाळण्यासाठी आणि विजयक्षम उमेदवारांना प्राधान्य देत असल्याचं स्पष्ट होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे पिंपरी चिंचवडमधील प्रमुख नेतृत्व असलेले आमदार शंकर जगताप यांनी पक्षाची निवडणुकीतील महत्वाकांक्षा स्पष्ट शब्दात मांडली आहे. 100 ऐवजी 125 पार असा ठाम आणि आक्रमक नारा देत त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने जात असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. राहुल कलाटे यांची पिंपरी चिंचवडमधील संघटनात्मक ताकद, त्यांचा जनसंपर्क आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव हे भाजपसाठी मोठं भांडवल ठरणार आहे. विशेषतः विरोधी पक्षामध्ये सध्या नेतृत्वाचा अभाव, गोंधळ आणि कार्यकर्त्यांची संख्या रोडवत चालल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत भाजपमध्ये येणारा प्रत्येक प्रभावी नेता हा पक्षाची ताकद दुपटीने वाढवणारा ठरतोय. होय, भाजपमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे, हे नाकारता येणार नाही, पण वरिष्ठ नेतृत्वाने घेतलेला निर्णय कार्यकर्ते दीर्घकालीन विचार करून स्वीकारतील हा खरा कळीचा मुद्दा आहे. जर हा समन्वय साधण्यात भाजप यशस्वी ठरला तर राहुल कलाटे यांचा प्रवेश हा पिंपरी चिंचवडच्या राजकारणात भाजपसाठी गेम चेंजर ठरू शकतो. एकंदरीत राहुल कलाटे यांच्या प्रवेशामुळे भाजप कमकुवत नाही तर अधिक संघटित, अधिक रणनीतिशील आणि भविष्यासाठी सज्ज होत असल्याचं चित्र सध्या तरी स्पष्टपणे दिसून येत आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबूया.